आज आपण पत्रिकेमध्ये जातकाला सासर कसे असेल ते पाहणार आहोत. सासरी मान मिळेल, अपमान मिळेल की सन्मान मिळेल ते पाहणार आहोत. आपल्या मुलाला किंवा मुलीला सासर कसे मिळेल याची काळजी पालकांना असते. मुलीच्या पालकांना या गोष्टीची जास्त चिंता असते. सासर चांगले असेल तर मुलीच्या पालकांना समाधान वाटते. सासरे मुलीला मान सन्मान मिळाला की पालकांना बरे वाटते. हाच योग आपण पाहणार आहोत. नवमास कुंडलीमध्ये 7व्या भावामध्ये शनी असता व्यक्तीला सासरी सन्मान मिळतो. पण लग्नात पंचमात किंवा दशमात शनी असता मान सन्मान सासरी कमी मिळतो, कारण तिन्ही स्थितीमध्ये 7व्या स्थानावर शनीची दृष्टी येते. या उलट गुरुची पंचम स्थानावर किंवा सप्तम स्थानावर दृष्टी असेल तर घरच्यांच्या सहमतीने विवाह होतो. सासू सासरे व आई वडील यांचा आशीर्वाद मिळतो व विवाह सुखाचा होतो. तसेच लग्नेश व सप्तमेश यांची युती जन्मकुंडलीमध्ये केंद्र व कोणस्थानामध्ये असता प्रेम विवाह यशस्वी होतो. केंद्रस्थाने म्हणजे पहिले, चौथे, 7वे व 10वे. कोणस्थान म्हणजे पहिले, 5वे व 9वे. या स्थानामध्ये लग्नेश व सप्तमेश यांची युती असता प्रेमविवाह आनंदाचा व यशस्वी होतो. तसेच गुरुग्रह लग्नस्थानामध्ये, तृतीय स्थानामध्ये व एकादश भावामध्ये असता स्वजातीमध्ये लग्न होते. हा आपण थोडक्यात अभ्यास केला आहे. सविस्तर अभ्यास आपण पुढे करणारच आहोत. पुढील भागामध्ये प्रेमविवाहामध्ये अपयश येणाऱ्या योगांचा अभ्यास आपण करणार आहोत. धन्यवाद.